आणि यानंतरची बातमी आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली। भारत आणि अमेरिका व्यापारी करारातल्या काही बाबी अशा होत्या की ज्यावर भारताला आक्षेप होता। त्याची दखल अमेरिकेने घेतली, मसुद्यामध्ये काही बदल केले। यामध्ये डाळी हा सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, कारण जगभरातील एकूण डाळ उत्पादनाच्या 28 ते 30% डाळींचं उत्पादन हे भारतामध्ये होतं। त्यामुळे अमेरिकेमध्ये पिकलेली डाळ इथे आयात झाली असती तर भारतीय डाळ उत्पादकांना फटका बसला असता। आता तसं होणार नाहीये, कारण व्यापारी करारातून डाळींचा उल्लेख अमेरिकेकडून काढून टाकण्यात आला। अमेरिकेकडून भारत अमेरिका व्यापार करारामध्ये नेमके कोणते बदल करण्यात आलेत ते बघूया। विशिष्ट अमेरिकन डाळींवरील टॅरिफ भारत पूर्णपणे काढणार असं आधीच्या मसुद्यात लिहिलं होतं। ताज्या मसुद्यात डाळींचा उल्लेख काढून टाकण्यात आला। 5 वर्षांमध्ये अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सचा माल घ्यायला भारत कटिबद्ध असं आधी लिहिलं होतं। यानंतर कटिबद्ध हा शब्द काढून भारताचं उद्दिष्ट असं नमूद करण्यात आले। आयटी कंपन्यांवरील डिजिटल सेवा कर भारत पूर्णपणे काढणार असं आधीच्या मसुद्यात होतं। असा उल्लेख काढून डिजिटल व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी भारत प्रयत्न करणार असं नव्या मसुद्यात लिहिलं।